नमस्कार मित्रांनो, तर तुम्ही पाहू शकता मी लॉरूस लॅबचा आधी एक व्हिडिओ बनवलेला आहे, पण तिथे माझी काही एंट्री बनलीच नाही. कारण मी 2-3 ठिकाणी तुम्हाला सांगितलं की मी डाऊन साईडला माझा व्ह्यू आहे. माझा फर्स्ट व्ह्यू कुठून होता? ह्या कॅन्डलच्या डाऊन साईडला व्ह्यू होता, पण ह्या कॅन्डलचा लो ब्रेक केला नाही. नंतर माझा ह्या कॅन्डलच्या डाऊन साईडला व्ह्यू होता, पण ह्या कॅन्डललाही लो ब्रेक केला नाही. आता तर माझा इथे बघा एक पॅटर्न बनतोय, बेरिश कॅन्डल पॅटर्न बनतोय. आणि तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा की हा बेरिश कॅन्डल पॅटर्न कोणता आहे. ठीक आहे, उद्या जर ह्या कॅन्डलचा, ही जी कॅन्डल आहे ना, ह्या कॅन्डलचा जर लो ब्रेक केला तर माझा डाऊन साईडला व्ह्यू असणार आणि ह्याच कॅन्डलचा जो हाय आहे तोच माझा एसएल असणार. कारण मी एसएल एकदम छोटा ठेवणार आहे, कारण हा एकदम परफेक्ट ही बेरिश कॅन्डल पॅटर्न बनलेला नाहीये. पण ठीक आहे, तरी पण मी उद्या थोडी रिस्क घेणार आहे, कारण हा भरपूर दिवस झाले इथे अप साईडला होल्ड करतोय आणि ओव्हरबॉट झोन मध्ये पण गेलाय. त्यामुळे ठीक आहे, तर आता माझा उद्या याच्यामध्ये डाऊन साईडला व्ह्यू बनते आणि माझं सगळ्यात जवळचं टार्गेट माझी ही लेवल असणार आहे. सगळ्यात जवळचं टार्गेट मी लगेच लेवल पण मार्क करते. उद्या जर ह्या कॅन्डलचा लो जर ब्रेक झाला तर माझं फर्स्ट लेवल ही लेवल असणार आहे. एकदम छोटीशी लेवल आहे आणि मी लगेच मी एक्झिस्ट पण होऊन जाणार. ठीक आहे, माझी सगळ्यात जवळची तर ही लेवल असणार आहे आणि माझं सेकंड टार्गेट हे वालं आहे. पण हे खूप मोठं टार्गेट आहे, बट आय डोंट नो एवढं काही मोठं टार्गेट अचीव होईल की नाही. माझा एसएल ह्या कॅन्डलचा लो असणार. ठीक आहे, तर उद्या मी ह्या कॅन्डलचा म्हणजे 830चा जर लो ब्रेक केला तर माझा डाऊन साईडला व्ह्यू असणार आणि माझं फर्स्ट टार्गेट कोणतं हा लेवल असणार 1795च्या आसपास, 1790 ते 1795च्या आसपास. आणि माझं सेकंड टार्गेट ही लेवल असणार आहे. ही लेवल काय असणार आहे? 1609, 1609च्या आसपास. माझी सेकंड टार्गेट 1609च्या आसपास असणार आहे. ठीक आहे, तर आणि माझा एसएल कुठे असणार आहे? एसएल असणार आहे 1855च्या आसपास. माझं एकदम छोटस टार्गेट आहे, बट ठीक आहे, पाहूया उद्या टार्गेट अचीव होत आहे की नाही. ठीक आहे, आता त्याच्यानंतर माझा अजून एक स्टॉक आहे, तो पण फार्मा स्टॉक आहे. व्हेरी गुड, हा पण फार्मा स्टॉक आहे. आता माझं एलईडी स्लॅबचं मी याचं पण आहे ना थोडासा रिस्क घेऊनच मी ट्रेड करणार आहे. ठीक आहे, तर माझं फर्स्ट टार्गेट काय राहणार आहे आणि मग एसएल पण जेव्हा डीव्ही स्लॅब ही जी लेवल आहे ना, ही लेवल 8,248ला जेव्हा डीव्ही स्लॅब ब्रेक करेल तेव्हा माझं फर्स्ट टार्गेट असणार 7,939 माझं. आणि सेकंड टार्गेट खूप लांबचं आहे 7,453, पण तोपर्यंत मी होल्ड नाही करणार, कारण फार्मा सेक्टर आता सध्या बुलिश आहे. त्यामुळे माझं एकदम छोटस टार्गेट राहणार आहे. कुठपर्यंत? 7,939 जेव्हा ही लेवल ब्रेक करेल तेव्हा. ठीक आहे, आणि माझा स्टॉप लॉस कोणता राहणार आहे? ह्या कॅन्डलचा ओपनिंग प्राइस आहे ना, ह्या ओपनिंग प्राइसलाच मी माझा एसएल ठेवून देणार. म्हणजे एवढं जास्त नाही ठेवणार, कारण रिस्क मध्ये नाही घेणार मी. पण याच्यात माझं उद्या टार्गेट अचीव होऊन जाणार आहे हे मला नक्की माहिती आहे. त्यामुळं मी फक्त 8,814चा एसएल ठेवणार. 8,248ला ब्रेक केल्यावर मी डाऊन साईडचा माझा व्ह्यू असणार. 7,939चा माझा टार्गेट असणार, फर्स्ट टार्गेट, आणि मी ते टार्गेट बुक करणार. सेकंड टार्गेट पर्यंत मी होल्ड नाही करणार, पण एक तर टार्गेट बुक करणार, एक तर स्टॉप लॉस बुक करणार. ठीक आहे, थँक्यू सो मच. आणि हे जे लॉरूस लॅब आणि डीव्ही स्लॅब हे दोन्ही फार्मा स्टॉक आहे आणि आता सध्या फार्मा स्टॉक बुलिश आहे, पण हे दोन्ही ना काय झाले, ओव्हरबॉट झोन मध्ये आले. RSI ओव्हरबॉट झोन मध्ये आलाय. त्यामुळे ना हा थोडा का होईना डाऊन येणारच आहे. मी टार्गेट अचीव करून घेणार आहे. ठीक आहे, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. एकदम सिंपल पद्धतीने मी तुम्हाला शिकवत आहे. माझा ह्या दोन्ही स्टॉक मध्ये काही अपसाईडचा व्ह्यू नाही. अपसाईडला माझा फक्त स्टॉप लॉस आहे. ठीक आहे, आणि आय एम नॉट सेबी रजिस्टर्ड पर्सन. मी हे तुम्हाला कोणताही बाय सेल सिग्नल देत नाही. मी माझे अनालिसिस फक्त एज्युकेशनल पर्पजेस तुम्हाला सांगत आहे. ठीक आहे, थँक्यू सो मच, बाय बाय.